ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। माळकोप येथील बचत गटाच्या 11,518 रुपये कर्जापोटी जमीन जप्त असतानाही गोरेश्वर पतसंस्थेनं अनधिकृतरित्या जमीनदारांचे खाते गोठवलेत। पारनेर तालुक्यातील माळकोप येथील योगिता पोपट खांडके यांच्या बचत गटानं गोरेश्वर पतसंस्थेकडनं कर्ज घेतलं होतं। थकबाकीमुळे गोरेश्वर पतसंस्थेनं थकीत कर्जदार आणि जमीनदार यांच्यावरती 101 कारवाई सुरू केली। जमीनदारांच्या जमिनीवरती बोजा चढवला गेला, म्हणजे जमीन जप्तीची प्रक्रिया सुरू झाली, पण तरीही पतसंस्थेनं जमीनदारांच्या बँक खात्यांमध्ये अनधिकृतपणे गोठवणी केली। जमीन जप्त असताना लिलाव का नाही केला आणि खाते गोठवण्याचा अधिकार पतसंस्थेला असतो का, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला। या कारवाईमुळे कर्जदार आणि जमीनदार आक्रमक झाले। त्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालय पारनेर इथे धाव घेतली। सहाय्यक निबंधक श्री विलास जाधव रजेवरती असल्यामुळे सहकार अधिकारी श्रेणी नंबर 1 राजेंद्र वाघमोडे यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या कार्यालयाकडनं खाते गोठवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीयेत। ही कारवाई पतसंस्थेनं स्वतः केली असावी। यावर महिलांनी बाचाबाची केली आणि अर्ज दाखल केला की दोषींवरती कडक कारवाई व्हावी, अन्यथा सोमवारी सर्व महिला आत्मदहन करतील आणि जबाबदारी निबंधक कार्यालयाची राहील, असं नमूद केलंय। कायदेशीरदृष्ट्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये जमीन जप्तीला कलम 101 अंतर्गत प्रक्रिया आहे। लिलावाच्या आधी खाते गोठवणं हे स्वतंत्र परवानगीशिवाय बेकायदेशीर ठरू शकतं। पतसंस्थेनं नोटीस न देता हे केल्यास महिलांचा आक्षेप योग्य आहे। आता सहाय्यक निबंधकांनी पतसंस्थेकडनं स्पष्टीकरण मागवणं गरजेचं आहे। दोषी असलेल्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवरती तात्काळ कारवाई व्हायला हवी। सहाय्यक निबंधक कार्यालयानं स्वतः तपास करून खाते गोठवण्याचे आदेश कोणी दिले, कागदपत्रे काय सांगतात हे पाहिलं पाहिजे। जर अनधिकृत असेल तर कलम 147 अंतर्गत दंडनीय गुन्हा ठरू शकतो। त्याद्वारे दंड किंवा नोकरीवरनं निलंबन किंवा गुन्हेगारी कारवाई ही संबंधित कर्मचाऱ्यांवरती सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत करण्यात यावी, अशी मागणी या बचत गटाच्या महिलांकडनं होत आहे। मी संजय शंकर काळे, ग्रामस्थ माळकोप। आज गोरेश्वर पतसंस्थेचे बँकेचे खाते लॉक केल्यामुळे आम्हाला आज सहाय्यक निबंधक यांच्याकडे यावं लागले। सहाय्यक निबंधक साहेब या ठिकाणी हजर नाही आणि गोरेश्वर पतसंस्थेचे वसुली अधिकारी मच्छिंद्र खरमाळे साहेब यांनी आम्हाला सांगितलं सहाय्यक निबंधकांनी खाते लॉक केले आणि सदर महिलांनी 30-30 हजार रुपये कर्ज घेतलं होतं। त्याच्यानंतर महिलांना त्यांनी फक्त 27-27 हजार रुपये दिले आणि 3-3 हजार रुपये महिलांचे कुठे गेले त्याचा सुद्धा तपास नाही। आणि महिलांचं एकच महिलाचं फक्त 7 हजार रुपये कर्ज राहिले, ते 3-3 हजार रुपये 30 हजार रुपये त्यांनी ते द्यावा आणि 7 हजार रुपये भरून घ्यावा। तरी त्यांनी ते न करता त्यांनी त्या महिलेचा न वजा चढवता पंचायत याच्यावर तर जामीनदाराच्या नावावर कोट्यधीश रुपयाची प्रॉपर्टी असून प्रत्येक 7-12वर बोजा चढवला आहे आणि ते बोजा चढून सुद्धा त्यांचं ते बोजा चढून त्यांनी निलाव करायला पाहिजे होता जमिनीचा। जर त्या निलावात त्यांचं भागलं नाही तर त्यांनी खातं गोठायला पाहिजे होतं। त्याला अधिकार कोणी दिला? सहाय्यक निबंधकनी दिला का कोणी दिला? ते अधिकार त्यांनी खातं सुद्धा गोठायला नव्हतं लागत, त्यांनी खातं या ठिकाणी गोठवलेलं आहे। तरी बी कठोरात कठोर ह्या पतसंस्थेच्यावर कारवाई करण्यात यावी। जर कारवाई जर झाली नाही तर त्या महिला या ठिकाणी सहाय्यक निबंधक या ठिकाणी आत्मदहन करण्यात येणार आहे। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.